नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रकरण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने आपण अंदाजपत्रकीय तरतुदी आणि अंदाजपत्रकाचे प्रकार या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. आज आपल्याला त्यापुढील घटक आणि या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणून अंदाजपत्रकाचे महत्त्व या अनुषंगाने चर्चा करायची आहे की अंदाजपत्रक कोणकोणत्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचं नेमकं महत्त्व काय आहे या संदर्भाने आज आपल्याला चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्र हो, अंदाजपत्रकाचे महत्त्व बघत असताना प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी अंदाजपत्रक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे महत्त्वाचे ठरते या अनुषंगाने चर्चा करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे अंदाजपत्रक म्हणजे हे एक अशा प्रकारचे वित्तीय विवरणपत्र आहे ज्यामध्ये शासनाचं अपेक्षित उत्पन्न आणि शासनाचा अपेक्षित खर्च दिलेले असते. तर या अंदाजपत्रकाचे महत्त्व बघत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की केंद्रीय अंदाजपत्रक हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे केंद्र सरकारचे अंदाजपत्रक एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कारण केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये सरकारला कोणकोणत्या मार्गाने महसूल प्राप्त होणार आहे आणि सरकारला कोणकोणत्या घटकावर खर्च करावयाचा आहे या संदर्भातील विवेचन असते. आणि त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे केंद्रीय अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण अनेक मार्गाने त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण या अंदाजपत्रकामध्ये शासनाचा महसूल आणि शासनाचा खर्च या संदर्भात सविस्तर विवेचन केलेलं असतं. एवढंच नव्हे, शासनाच्या महसुलाचा महत्त्वाचा घटक म्हणून कर किंवा टॅक्स असा आपण ज्याला म्हणतो, त्या टॅक्सच्या दरामध्ये केलेली परिवर्तनं त्यामध्ये दिसून येतात. परिणामस्वरूप टॅक्सच्या दरामध्ये परिवर्तन केलं म्हणजे त्यामध्ये जर वाढ केली तर लोकांचं खर्चयोग्य उत्पन्न कमी होईल आणि त्याचा परिणाम एकंदरीत मागणीवर होईल. अगदी तशाच पद्धतीने कराचे दर कमी केल्यास लोकांचं खर्चयोग्य उत्पन्न वाढेल, परिणामस्वरूप मागणी वाढेल. एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणजे कराच्या दरामध्ये परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. एवढंच नव्हे तर सरकारने आपल्या खर्चामध्ये जर वाढ केली अथवा घट केली तर त्याचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. आणि म्हणून हे अंदाजपत्रक अतिशय महत्त्वाचे मानले जाते, ज्याचा प्रभाव लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडतो. आणि त्यामुळे केंद्र सरकारचं अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कुठल्याही अंदाजपत्रकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो, तो म्हणजे टॅक्स किंवा कर. एका अर्थाने हा सर्वाधिक रोचक असा भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. कारण अंदाजपत्रक सादर करत असताना संपूर्ण देशवासियांचं यावर लक्ष असतं की कराच्या दरामध्ये कशा प्रकारचे परिवर्तन करण्यात आले. कारण कराच्या दरामध्ये झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि लोकांवर देखील होत असतो. आणि त्यामुळे हा कर एक अतिशय महत्त्वाचा व रोचक घटक अंदाजपत्रकामध्ये असलेला आपणास दिसून येतो. त्याचप्रमाणे कराच्या दरातील बदलाचा प्रभाव उद्योगावर देखील होतो. एवढंच नव्हे तर लोकांवर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणजेच कराच्या दरामध्ये झालेले बदल हे उद्योग क्षेत्रावर परिणाम करतात. कारण मोठ्या प्रमाणात जर कराचे दर लावले तर त्याचा प्रभाव उद्योग क्षेत्रावर नकारात्मक पडण्याची शक्यता असते. या उलट कराच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या तर त्यामुळे एकंदरीत उद्योग क्षेत्रामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. म्हणजे करामुळे उद्योग क्षेत्रावर प्रभाव पडतो. एवढंच नव्हे, कराच्या पातळीमध्ये बदल केला तर लोकांचं देखील खर्चयोग्य उत्पन्न निश्चित होतं. कराच्या दरामध्ये भरघोस प्रमाणात वाढ केली तर लोकांचं प्रत्यक्ष खर्चयोग्य उत्पन्न निश्चितपणे कमी होणार आहे. या उलट कराच्या दरामध्ये जर मोठ्या प्रमाणात घट केली तर निश्चितपणे त्याचा प्रभाव लोकांच्या खर्चयोग्य उत्पन्नावर होणार आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ करांमुळे व्यक्तीचं देखील भवितव्य निश्चित होतं. या कराचे अनेक प्रकार आहेत ज्याची चर्चा आपण केलेली आहे. प्रत्यक्ष कर असेल अथवा अप्रत्यक्ष कर असेल. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर या कराच्या दरामध्ये अंदाजपत्रकाच्या माध्यमातून बदल केला जातो आणि त्याचा एकूण परिणाम उद्योग क्षेत्रावर, व्यक्तीवर, अर्थव्यवस्थेवर होत असतो. आणि म्हणून त्या दृष्टीने अंदाजपत्रक एक अत्यंत महत्त्वाचा ऐवज मानला जातो.
कारण अंदाजपत्रकामध्ये मांडलेल्या करांच्या दरावर करदात्यांची खर्चयोग्य उत्पन्न पातळी अवलंबून असते. मित्र, आपण यापूर्वी बघितलं की एखाद्या जो काही करदाता असेल, टॅक्स पेयर असेल, आता या करदात्याच्या संदर्भात विचार करत असताना सरकारने अंदाजपत्रकामध्ये समजा कराच्या दरामध्ये वाढ केली. पूर्वी उदाहरणार्थ समजा 5% एवढा कराचा दर असेल आणि हा कराचा दर आता 5%वरून जर 10% केला तर निश्चितपणे त्या करदात्याला आता पूर्वीपेक्षा शासनाला अधिक कर द्यावा लागेल. याचा दुसरा परिणाम असा होईल, त्याच्याकडे असणारी खर्चयोग्य उत्पन्न पातळी कमी होणार आहे, पर्यायाने मागणी कमी होणार आहे. सांगायचं तात्पर्य एकच की कराच्या दरातील परिवर्तनामुळे करदात्यांची खर्चयोग्य उत्पन्न पातळी सुद्धा प्रभावित होते. म्हणजेच करदात्यांची खर्चयोग्य उत्पन्न पातळी ही कराच्या दरावर अवलंबून असते असंही आपण म्हणू शकतो, जे कराचे दर अंदाजपत्रकामध्ये मांडलेले असतात. मित्र हो, या उलट जर कराच्या दरामध्ये सरकारने प्रचंड प्रमाणात घट केली, आता समजा 5%वरून 1% पर्यंत कराचे दर कमी केले, तर त्याचा परिणाम करदात्याची खर्चयोग्य उत्पन्न पातळी आता पूर्वीपेक्षा वाढेल. पूर्वी तो शासनाला 5%ने कर द्यायचा, आता जर 1% द्यावा लागत असेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून आता त्याच्याकडे 4% रक्कम शिल्लक राहणार आहे, ज्यामुळे त्याची मागणी वाढेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम होईल. थोडक्यात मित्र हो, अंदाजपत्रकामध्ये मांडलेल्या करांच्या दरामुळे करदात्याची खर्चयोग्य उत्पन्न पातळी बदलत असते. आणि वेगळ्या शब्दात आपल्याला असंही सांगता येईल की अंदाजपत्रकात मांडलेल्या कराच्या दरावर करदात्यांची खर्चयोग्य उत्पन्न पातळी अवलंबून असते असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून अंदाजपत्रक हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थी मित्र हो, अंदाजपत्रकाचे महत्त्व वर्णन करत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की संरक्षण असेल, इतर पायाभूत सुविधा असेल, शिक्षण किंवा आरोग्य सेवा असेल, अशा विविध क्षेत्रावरील शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. बघा मित्र, अंदाजपत्रकामध्ये जसं महसूल प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो, अगदी तशाच पद्धतीने अंदाजपत्रकामध्ये शासनाचा विविध बाबीवर केलेला खर्च देखील विचारात घेतला जातो. मग शासनाने केलेला खर्च हा संरक्षणावरील असू शकतो, प्रशासनावरील शासनाचा खर्च असेल, अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधावर केलेला शासकीय खर्च असेल, त्याचप्रमाणे शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या विविध बाबीवर शासनाने केलेला जो खर्च असतो, त्या खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर व एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. मित्र हो, शासनाने जर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला, मग तो संरक्षणावर असेल, प्रशासनावर असेल, पायाभूत सुविधा, शिक्षण किंवा आरोग्य यावर असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाने खर्च केला तर निश्चितपणे शासनाचा खर्च झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एका अर्थाने चलनाचा पुरवठा वाढतो आणि चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे एकंदरीत हळूहळू किंमत पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता असते. आणि म्हणून शासनाचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाला तर त्याचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या उलट शासनाने केलेला हा अतिशय कमी प्रमाणात जर केला, शासनाने शिक्षणावर प्रचंड कमी प्रमाणात खर्च केला, आरोग्यावरील खर्च अत्यंत नाममात्र केला, संरक्षण, प्रशासन किंवा पायाभूत सुविधांवर खर्च केला, तर अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा कमी होतो आणि याचा नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर एकूण अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे शासनाने अत्यंत कमी प्रमाणात खर्च केला तर त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होतो. शासनाने पायाभूत सुविधांवर अतिशय कमी खर्च केला असेल, मग पायाभूत सुविधा म्हणत असताना रस्ते असेल, वाहतूक असेल, सिंचन असेल, दळणवळण असेल, शिक्षण किंवा आरोग्य सारख्या घटक असतील, यावर जर अतिशय कमी खर्च केला तर निश्चितपणे देशाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो, नागरिकांच्या जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण यामुळे निश्चितपणे रोजगाराची पातळी घटते आणि अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा अत्यंत कमी होतो, पर्यायाने मंदी सदृश्य परिस्थिती सुद्धा येऊ शकते. म्हणजे शासनाचा खर्च हा खऱ्या अर्थाने नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असतो. आणि त्यामुळे हा शासनाचा खर्च, विविध बाबीवर केला जाणारा खर्च, मग ते संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण किंवा आरोग्यविषयक सेवा असतील, यावर केलेला शासनाच्या खर्चाचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर व एकूण अर्थव्यवस्थेवर होतो. आणि ह्या खर्चाचाही अंतर्भाव खऱ्या अर्थाने अंदाजपत्रकामध्ये केला जातो. कारण अंदाजपत्रक म्हणजे खऱ्या अर्थाने
शासनाचा महसूल आणि शासनाचा खर्च याच्याविषयीचा दस्तऐवज मानला जातो आणि म्हणून या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून घोषित केलेल्या विविध योजनांवर, विविध बाबींवर केलेल्या खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. शासनाने जर अतिशय चांगल्या पद्धतीच्या राबवल्या आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला तर निश्चितपणे नागरिकांचं कल्याण त्यातून होतं आणि एकूण अर्थव्यवस्थेवर देखील सकारात्मक परिणाम होतो. याउलट शासनाने योजना मोठ्या प्रमाणात कमी केल्या, त्यावरील खर्च कमी केला तर निश्चितपणे त्याचा नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. म्हणून शासनाचा खर्च एका मर्यादेपेक्षा कमी किंवा एका मर्यादेपेक्षा जास्त झाला तर त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात होत असते. एकंदरीत शासनाच्या खर्चाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि या दृष्टिकोनातून देखील अंदाजपत्रक महत्त्वाचं मानलं जातं. आर्थिक धोरणाचे एक माध्यम म्हणून शासन या अंदाजपत्रकाचा वापर करतं. काय? आर्थिक धोरणाचं, देशाच्या आर्थिक धोरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणून आपण या अंदाजपत्रकाकडे बघतो की ज्या अंदाजपत्रकामध्ये शासनाचा खर्च, शासनाची प्राप्ती या संदर्भातील विवेचन केलेलं असतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा शासनाचा खर्च जो की अंदाजपत्रकामध्ये व्यक्त केला जातो आणि एवढंच नव्हे तर अंदाजपत्रक हे आर्थिक धोरणाचं माध्यम असल्या कारणाने सर्व प्रकारच्या योजना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून, त्यावरील खर्च एवढंच नव्हे तर शासनाची प्राप्ती या संदर्भातील एकूण विवेचन या अंदाजपत्रकामध्ये असल्या कारणाने देशाच्या एकूण आर्थिक धोरणाचं, इकॉनॉमिक पॉलिसीचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणून आपण या अंदाजपत्रकाकडे बघतो आणि त्या दृष्टिकोनातून देखील अंदाजपत्रक अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. ही बाब या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, अंदाजपत्रकाचे महत्त्व बघत असताना आपणाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशात उत्पन्नाचा आकार असेल आणि विवरण असेल यासारख्या बाबीवर मोठा परिणाम होतो. बघा, सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पादन, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि वितरण यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. बघा, आता अंदाजपत्रकामध्ये जर मोठ्या प्रमाणात बदल केला, मग तो करविषयक बदल असेल, खर्चविषयक बदल असेल तर त्याचा परिणाम देशाच्या उत्पादनावर होतो. जर सरकारने आपला खर्च प्रचंड कमी केला तर उत्पादन पातळी देशातील कमी होते. सरकारने खर्चामध्ये भरघोस वाढ केली तर देशाची उत्पादन पातळी वाढते आणि म्हणून अंदाजपत्रकीय कृतीमुळे उत्पादनावर परिणाम होतो. एवढंच नव्हे, अंदाजपत्रकामध्ये बदल केला तर शासनाच्या उत्पन्नाचा जो आकार आहे त्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. अंदाजपत्रकामध्ये जर कराचे दर वाढवले तर शासनाचं उत्पन्न वाढेल, अंदाजपत्रकामध्ये कराचे दर कमी केले तर शासनाचं उत्पन्न कमी होईल आणि याचा उलट परिणाम या ठिकाणी एका अर्थाने नागरिकांवर सुद्धा होण्याची शक्यता असते. एवढंच नव्हे तर अंदाजपत्रकात बदल केला तर उत्पन्नाच्या वितरणावर देखील त्याचा परिणाम होतो. अंदाजपत्रकामध्ये जर अधिक उत्पन्न गटातील व्यक्तींना जास्त प्रमाणात कर लावला तर निश्चितपणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाला जमा होईल आणि हीच रक्कम जर शासनाने विविध जनकल्याणकारी योजनांवर खर्च केली तर सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. म्हणजे एका अर्थाने अंदाजपत्रकाचा परिणाम हा उत्पन्नाच्या वितरणावर देखील सकारात्मक पद्धतीने पडू शकतो जर सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीचं अंदाजपत्रक त्याची रचना केली तर. आणि म्हणून अंदाजपत्रकाची कृती ही देशाच्या उत्पादनावर, उत्पन्नाच्या आकारावर आणि उत्पन्नाच्या वितरणावर परिणाम करत असते. विद्यार्थी मित्र हो, एवढंच नव्हे तर मानवी व भौतिक संसाधनांच्या उपभोगावर देखील याचा परिणाम होत असतो. जर अंदाजपत्रकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या योजना राबवल्या, जनकल्याणाच्या योजना राबवल्या, विकासाच्या योजना राबवल्या तर त्यामुळे मानवी आणि भौतिक संसाधनांच्या उपभोगावर देखील त्याचा चांगला परिणाम पडू शकतो आणि म्हणून अंदाजपत्रक हे अतिशय महत्त्वाचं साधन मानलं जातं. जर सर्वसामान्य नागरिकांचा विकास, सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार जर अंदाजपत्रकात केला आणि गरीब, दीनदलित, आदिवासी, एवढंच नव्हे तर अल्प उत्पन्न गटातील नागरिक, स्त्रिया, एवढंच नव्हे तर निवृत्त झालेले कर्मचारी, अशा सर्व समाज घटकांना घेऊन जर देशाचा विकास केला तर निश्चितपणे अशा अंदाजपत्रक चांगलं मानलं जातं आणि म्हणून एकंदरीत अंदाजपत्रकामध्ये या सर्व घटकांना न्याय मिळेल
अशा पद्धतीच्या जर योजना राबवल्या तर त्याचा मानवी कल्याणावर चांगला परिणाम होतो आणि मानवाचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व योजना जर राबवल्या तर त्यातून देशाच्या उत्पादनात देखील वाढ होईल आणि ह्या वाढीचा लाभ देशातील प्राप्त होईल आणि देशाच्या विकासाला हातभार लागेल। एवढंच नव्हे तर देशात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा उपभोग हा केवळ विशिष्ट गटाने घेता कामा नये, तर तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। विकासाची फळे सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या योजना अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि त्यातून एका अर्थाने मानवी आणि भौतिक संसाधनांच्या उपभोगावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो। या दृष्टीने देखील अंदाजपत्रक महत्त्वाचे मानले जाते। विद्यार्थी मित्र हो, अंदाजपत्रकाचे महत्त्व बघत असताना अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम हा उत्पादनावर होतो, उत्पादनाच्या वितरणावर होतो, मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर यावर सुद्धा परिणाम होत असतो। बघा मित्र हो, अंदाजपत्रकाच्या माध्यमातून चांगल्या जनकल्याणकारी योजना राबवल्या तर उत्पादनात वाढ होईल। अंदाजपत्रक अतिशय चांगल्या दर्जाचे ठेवले, गरिबांना अत्यंत कमी टॅक्स किंवा टॅक्समधून सवलत, उलट अधिक उत्पन्न गटातील नागरिकांना जास्त टॅक्स, अशा प्रकारचं धोरण अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राबवलं तर उत्पन्नाच्या वितरणावर सकारात्मक परिणाम आणि अंदाजपत्रकामध्ये सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विविध अशा जनकल्याणकारी योजना राबवल्या तर त्या सर्वांचा परिणाम मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर हा यथोचित पद्धतीने केला जाईल। एवढंच नव्हे तर देशातल्या उपलब्ध मनुष्यबळाचा, देशातल्या उपलब्ध साधन सामग्रीचा पर्याप्त पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अंदाजपत्रकामध्ये विविध सवलती दिल्या पाहिजे आणि या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मनुष्यबळाचा, मानव साधन सामग्रीचा आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर करून उत्पादनात वाढ करता येईल आणि या उत्पादनाचं योग्य पद्धतीने वितरण देखील करता येईल। या दृष्टिकोनातून अंदाजपत्रक अतिशय महत्त्वाचं असतं, कारण अंदाजपत्रकामध्ये शासनाचं प्राप्ती, शासनाचा खर्च या संदर्भातील समग्र विवेचन केलेलं असतं आणि अशा प्रकारे खर्च करत असताना मागासलेल्या समाज घटकाला समोर घेऊन जाणे, खर्च करत असताना शेती, उद्योग, सेवा या सर्व क्षेत्राचा समतोल प्रमाणात विकास करणे आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेचा सर्वसमावेशक विकास करणे, या दृष्टिकोनातून हे अंदाजपत्रकीय खर्च अतिशय महत्त्वाचे मानले जातात। एवढंच नव्हे तर अंदाजपत्रकीय प्राप्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करत असताना, टॅक्स लावत असताना प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील किंवा अत्यंत कमी उत्पन्न गटातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती देणे, या उलट अधिक उत्पन्न गटातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावणे, अशा प्रकारचं धोरण जेव्हा शासनाकडून राबवलं जातं तेव्हा निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून एकंदरीत सर्वसमावेशक विकासाकडे देशाला नेता येतं आणि म्हणून अंदाजपत्रकातील विविध निर्णयांचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढही करता येईल, या वाढलेल्या उत्पन्नाचं समन्याय पद्धतीने, योग्य पद्धतीने वितरणही करता येईल आणि उपलब्ध मानवी व भौतिक साधन सामग्रीचा पर्याप्त पद्धतीने वापर देखील करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून अंदाजपत्रक अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी अंदाजपत्रक आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्त्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। बघा, या ठिकाणी आधुनिक सार्वजनिक वित्त व्यवहाराचं महत्त्व आणि व्याप्ती यामध्ये मागील 100 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते, कारण आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आता या ठिकाणी अर्थशास्त्रीय विचारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे। आपणाला शासनाची भूमिका ही केवळ विशिष्ट कार्यापुरती मर्यादित करता येणार नाही, तर देशाचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्तम सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून शासनाने आता महत्त्वाची भूमिका घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। देशाचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने ही शासनाची भूमिका किंवा वेगळ्या शब्दात सार्वजनिक वित्त व्यवहार याचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। एका अर्थाने अंदाजपत्रक त्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सार्वजनिक प्राप्ती आणि खर्च या संदर्भातील विविध योजना, या संदर्भातील समग्र विश्लेषण अंदाजपत्रकामध्ये केल्या जातं आणि ज्याच्या सहाय्याने आपणाला देशाचा
सर्व समावेशक विकास देखील करता येतो आणि त्या दृष्टीने आता आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये या सार्वजनिक वित्त व्यवहाराचं महत्त्व आणि व्याप्ती गेल्या 100 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याची दिसून येत आहे। एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण अंदाजपत्रकाचे महत्त्व या संदर्भात सविस्तर चर्चा केली। निश्चितपणे या संदर्भात अंदाजपत्रकाच्या महत्त्वाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण नसेल, समजला असेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया। धन्यवाद।